त्याच्यात मोलाचा वाटा असणारे शिक्षक शिक्षकांबद्दल आज मी बोलणार. शिक्षक, गुरुजी, मास्तर, त्यांचं आपल्या जीवनातील किंवा त्यांचे योगदान काय? तुम्ही त्या ठिकाणी आहात, आपले शिक्षक प्राध्यापक तिथपर्यंत पोहोचले, त्यांचं पद काय? त्यात मोलाची भूमिका त्यांच्या शिक्षकांची आपल्या सुद्धा. हे ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला विविध वस्तूंमध्ये रूपांतरित करतो, त्याचा प्रारंभ बदलतो, त्याप्रमाणे हे शिक्षक आपलं आयुष्य बदलतात. आपल्याला नवीन आपल्याला संस्कार झाले, आपल्याला शिकवलंय मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आई आणि वडिलांनंतर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी जो शिकणारा आपला भाग घालणारा व्यक्ती कोण असेल तो हा वर्ग. कल्याण होण्यासाठी संपूर्ण आयुष्य जगतो, त्याचं आयुष्य आपलं आयुष्य घडवण्यासाठी तो वापरतो. आणि ह्याच्यासाठी समर्पक श्लोक त्यांचा आदर करण्यासाठी आपल्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा वरवर जरी अर्थ बघितला तर आपल्या लक्षात येईल गुरुंना ब्रह्मदेव म्हटलेला आहे, जे सृष्टीचे सृजन निर्माण करते आहे. गुरुंना विष्णू भगवंत मानलेला आहे, जे सृष्टीचे पालन करतात. नवे नवे महेश्वर सुद्धा त्यांनाच मानलेला आहे. हे गुरु आपल्याला नवीन आयुष्य देतात, त्यांचं कष्ट करून ते आपल्याला घडवतात आणि सृजन करतात. आपल्या स्वप्नाकडे मार्गदर्शन करतात, आपल्या स्वप्नासाठी स्वप्न होण्यासाठी. आणि आपल्या वाईट गुण आहे त्याच्यावर ते शासन करतात, ज्याप्रमाणे महेश्वर गोष्टींचा विनाश करतात, त्याप्रमाणे आपल्या खऱ्या अर्थाने हे परब्रह्मच आहेत. आणि आपण त्यांच्या गर्मीचा, त्यांच्या प्रतिमेचा सन्मान करणं आवश्यक आहे, त्यांचा आदर करणं आवश्यक आहे. मी बघतोय बरेच विद्यार्थी शिक्षकांच्या थट्टा करतात, मस्करी करतात, उलट बोलतात. हे शिक्षकांचे भाग सौंदर्य आहेत, ते तुमचे समवयस्क आहेत. आता आपलं वय हे आपले 42-40 करण्याचं नाही. आपण मोठे झालेलो आहोत, आपल्या शहराप्रमाणे आपल्या बुद्धीचा विकास झाला आहे ना. आणि त्याची पुढची येऊ देत असणे 42-40 करतो. आणि ह्या शिक्षकांचं महत्व किंवा शिक्षकांच्या हातात काय काय असतं काय काय नसतं हे युनानचा सम्राट अलेक्झांडर विश्वविजयासाठी निघाला आणि भारताच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचल्यावर नंद साम्राज्याला घाबरून नदीच्या तीरावर पाठीला पाय लावून पळून गेला. आणि तो नंद साम्राज्य एका गुरुने त्याच्या शिष्यामार्फत पात्र पाडलं, धनानंदात तोंडावर पाडलं. असे शिक्षक यांची आपण आदर आणि सन्मान ठेवला पाहिजे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण आठवड्यातून एखाद्या शिक्षकांचे स्पर्श करत जा. ते बरीच आहेत आणि त्यांच्या पालकवर्षाने आपल्याला आपल्या जीवनात करायचं आहे. मी शिक्षकांचा आभार मानतो, त्यांनी मला बोलण्यासाठी संधी दिली. शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.